घरी कोणी पाहुणे येणार असतील तर काहीतरी गोडधोड खावं वाटत असेल तर शेवयाची अशी खीर बनवायची। त्यासाठी मी इथं गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे। त्यामध्ये टाकून देते साजूक तूप टाकून द्यायचं। यामध्ये तूप टाकल्यानंतर यामध्ये टाकून द्यायच्या शेवया। शेवया खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या तुपामध्ये। नंतर लगेच यामध्ये टाकून द्यायचा सुकामेवा, काजू, बदाम, मनुका आणि एक इलायची पण यामध्ये टाकून द्यायची। ते पण लालसर खरपूस होईपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचं। खरपूस असं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचं गरम करून घेतलेलं दूध, यामध्ये टाकून द्यायचं आणि नंतर त्यामध्ये टाकून द्यायची आवडीप्रमाणे साखर आणि साखर थोडी हलवून घ्यायची। नंतर याला 10 ते 12 मिनिटं असं शिजवून घ्यायची शेवया आतमधल्या आपल्या। पाहू शकता इथे आपली अशी 10-12 मिनिटांनी खीर अशी तयार आहे शेवयापासून। तुम्ही पण त्यातले आहेत काय? तुम्हाला पण असं झटकीपट काहीतरी गोडधोड खावं वाटतं? चला मग अशी शेवयाची रेसिपी बनवूया।